शासकीय बंगल्याच्या वाटपावरून महायुतीमध्येच वादाची ठिणगी पडलेली आहे। नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर यांना बंगल्याऐवजी फ्लॅट दिलेला आहे। रायगड बंगला रवींद्र चव्हाण वापरत आहेत, त्यामुळे अहिरांनी बंगला नाकारलाय। रवींद्र चव्हाण मंत्री नसताना सुद्धा त्यांचं रायगड बंगल्यात वास्तव्य पाहायला मिळत आहे। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। काय अधिक माहिती आहे जुई या संदर्भात? आपण पाहतोय की नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर यांना जे बंगले देण्यात आले होते त्या बंगल्यांमध्ये या आधीच नेते राहत आहेत। जर आपण पाहिलं तर मग आधी सचिन अहिर यांना रायगड म्हणजे जो आधीचा A6 बंगला होता तो मंजूर करण्यात आला होता, परंतु त्या बंगल्यात सध्या तरी भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण ते राहत आहेत। त्यांच्या ताब्यात अजूनही तो बंगला आहे। दुसरा बंगला जो त्यांना देऊ केला होता तो म्हणजे पुरंदर बंगला, तो आधी नीलम गोरे यांचा होता, ज्या उपसभापती होत्या, परंतु आता तिथे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे राहत आहेत, त्यामुळे तो देखील बंगला सचिन अहिर यांना आता मिळणार नाही। त्या व्यतिरिक्त सचिन अहिर यांना सुनीती इमारती म्हणजे जी शासकीय इमारत आहे तिथे एक फ्लॅट देण्यात आला आहे, ज्यामध्ये अद्यापही ते राहायला गेलेले नाही। त्यामुळे या बंगल्यांच्या वाटपावरून झालेला हा वाद आणि वारंवार बदलले जाणारे जे आदेश आहे त्यामध्ये महायुतीत अंतर्गत संघर्ष जो आहे तो दिसून येत आहे की बंगल्यांवरून आता नेत्यांमध्ये चढाओढ ही आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच जुई, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।